हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिस टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त अशी मेथीची रेसिपी बनवणार आहोत. तिचं नाव आहे मेथी पुरी. त्याच्यासाठी मी एक जुडी मेथी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे. मग ही मेथी नितळत ठेवायची आणि मग तिला बारीक बारीक कापून घ्यायची. मेथी बारीक कापणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे मेथीची पुरी लाटताना ती अजिबात फाटत नाही. अशा प्रकारे आपण सगळी मेथी कापून घेतलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत. इथे मी मेथीमध्ये 1 वाटी इतकं बेसन घातलेलं आहे आणि 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुमच्या कन्व्हिनियंटनुसार किंवा गरजेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पीठ आणि मेथी कमी जास्त करू शकता. आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग, हळद, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि लाल मसाला घातलाय आणि 2 चमचे इतकं अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातले आणि थोडंसं मीठ घातलंय. आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत. त्याच्यासोबतच मी 2 चमचे इतकं तेलाचं मोहन घातलंय. तुम्ही जर तुमच्या आवडीनुसार तुपाचंही मोहन घालू शकता. मोहन 2 चमचे इतकं आपल्याला सफिशियंट आहे. जास्त जर घातलं तर पुरी तेलकट होऊ शकते. इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मऊ मऊ मळून घेते. पण पीठ एकदम पण मऊ नाही मळायचं, एकदम पण कडक नाही मळायचं, मीडियम मळायचं. पीठ मळून झालं की हे पीठ मी एका बाजूला अर्धा तास मुरायला ठेवते. पीठ चांगलं मुरलं की पुऱ्या एकदम छान बनतात. इथे एका कढईमध्ये मी पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय. आता आपण मळलेल्या पिठातून एक मोठा गोळा घेणार आहोत आणि तो खूप मोठा लाटून घेणार आहोत आणि मग एक डब्याचा मी कटरसारखा वापर करून एक समान पुऱ्या कापून घेणार आहे. तुम्हाला जर एक एक करून पुरी जर लाटायची असेल तसंही करू शकता. पण मला इथे असं ही पद्धत सोपी वाटते आणि मधून जो स्टार निघतो तो मुलांना खूप आवडतो. त्याच्यामुळे मी अशाच पुऱ्या नेहमी कट करते. हा मधला स्टार बघून तर मुलं खूपच खुश होऊन जातात. तुम्ही पण एकदा अशी पुरी करून बघा. आता इथे तेल तापलं की सगळ्या पुऱ्या आपण मीडियम टू हाय फ्लेमवर एक एक करून तळून घेणार आहेत. बघा कशी मस्त पुरी टम करून फुगते. अशा प्रकारे मी बाकीच्याही पुऱ्या तळून घेणार आहे आणि दह्यासोबत सर्व करणार आहे. तर मला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या फेसबुक पेजला रेश्माज किचनला नक्की फॉलो करा. थँक यू सो मच.